शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांकरिता अकोल्यात आज जिल्हाभरात प्रहार पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि या आंदोलनाला जिल्हाभरातील शेतकरी संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिलाय। अकोला शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रहार पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय आणि या आंदोलनामुळे सुमारे तासभर अकोला खामगाव रस्ता बाधित झाला होता। यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी सुद्धा केल्या। शेतकऱ्यांनी यावेळी सातबारा कोरा, दिव्यांगांच्या भत्त्यात वाढ या प्रमुख मागण्यांसाठी हा रास्ता रोको केला होता। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही आंदोलकांनी सरकारला दिला आहे। आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। आज हे आंदोलन आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांसाठी, शेतमजूर असो, अपंगांचा पगार असो, या सर्व गोष्टीसाठी ज्या बच्चू कडूजींनी आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाचं जे स्वरूप म्हणून चक्काजाम आज केलेला आहे। आमच्या मागण्या ह्या आहेत की येणाऱ्या काळात लवकरात लवकर शेतकरी बांधवांचे कर्ज माफ झाले पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्यांचे सक्तीने वसुली करण्यात येत आहे त्यांची सक्तीची वसुली करण्यात थांबवण्यात आली पाहिजे आणि येणारे जे आमचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांची जी समिती गठीत करत आहेत किंवा अभ्यास करत आहे, ह्या लवकरात लवकर अभ्यास करून समिती गठीत करून लवकर यावर निर्णय देईल, ही आमची अपेक्षा आहे।